गुड मॉर्निंग मंडळी। आज सकाळी सकाळी वातावरण खूप छान झालं होतं, तर म्हटलं व्लॉग शूट करावा। आमच्या घराच्याच मागच्या बाजूला नदी आहे, त्यामुळे दिवसभर भरपूर गारठा असतो घरात सुद्धा। आज सकाळच्या टिफिनसाठी मी बनवणार आहे पालकची भाजी। चपातीसाठी कणिक मळून ठेवलेला आहे आणि पालकची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही, तर या पद्धतीने पालकची भाजी एकदा नक्की घरी करून बघा। खरंच तुम्हाला ही भाजीची रेसिपी खूप आवडेल। पालकची भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून ठेवलेला आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मी भरपूर टेचलेला लसूण आणि मिरची घातलेली आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पालक घालून घ्यायचा आहे। पालक घातल्यावर लगेचच मी इकडे टोमॅटो घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून परतून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। चपात्या सुद्धा इकडे गरम गरम माझ्या तयार झालेल्या आहेत। त्याचबरोबर सकाळी माझा फेवरेट नाश्ता असतो तो म्हणजे भाजी चपातीचा। गरमागरम भाजी चपाती, त्यानंतर फक्कड असा चहा हा माझा रोजचा बेत ठरलेला आहे। पोहे उपीटपेक्षा हा बेत मला कधीही खायला आवडतो। पालकची भाजी अगदी कोरडी चांगली वाटत नाही, त्यामुळे थोडंसं त्यानंतर दुपारी माझ्या छोट्या मुलाच्या स्कूलमध्ये हेल्दी आणि न्यूट्रिशियस फूड मेकिंग कॉम्पिटिशन होतं। त्यासाठी इकडे मी बीटरूट कटलेट बनवणार आहे। बीटरूट कटलेट बनवण्यासाठी 3 मध्यम आकाराचे बटाटे मी इकडे स्मॅश करून घेतलेले आहे। त्यानंतर 2 मीडियम साईजचे बीट जे आहेत ते किसून पिळून घेतलेले आहेत। 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत। 1 छोट्या साईजची मिरची चिरून घातलेली आहे। त्याचबरोबर कोथिंबीर घालायची आहे आपल्याला इकडे। त्यानंतर इकडे मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे। शक्यतो आलं लसूण पेस्ट जी वापराल ती घरी केलेलीच वापरा, विकतची आलं लसूण पेस्ट वापरू नका, त्यांनी टेस्ट बिघडू शकते। त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे। 1 छोटा चमचा मिरची पावडर घालायची आहे। अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर इकडे घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे सगळं घालून झाल्यानंतर इकडे शेवटी मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालत आहे। तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स सुद्धा वापरू शकता, पण इकडे हेल्दी आणि न्यूट्रिशन कॉम्पिटिशन होती, त्यामुळे मी तांदळाच्या पिठाचा उपयोग केलेला आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। मिश्रण आता एकजीव करून झालेलं आहे आणि इकडे मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे कटलेट बनवून घेणार आहोत। कटलेट बनवताना हाताला चिकटू नयेत यासाठी इकडे मी तेलाचा वापर केलेला आहे। त्यानंतर त्याच्यावरती मी एक अर्धा काजू लावणार आहे। हा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही लावला तरी सुद्धा चालेल। अशा पद्धतीने इकडे मी 10-12 कटलेट तयार करून घेतलेले आहेत। कटलेटला फ्राय करण्याआधी त्याला आपण रव्याने कोट करून घेणार आहोत। यामुळे आपले कटलेट जे आहेत ते छान असे क्रिस्पी तयार होतील। सर्व कटलेटना इकडे रवा लावून झालेला आहे। आता आपण ते शॅलो फ्राय करून घेणार आहोत। गॅसवर मी एक नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। दोन्ही बाजूनी आपल्याला हे कटलेट खरपूस भाजून घ्यायचे आहेत। नेमके मी जेव्हा कटलेट बनवत होते तेव्हा आमच्या इथल्या लाईट गेल्या, त्यामुळे पूर्ण शूट मला घेता आले नाही, तर दोन्ही बाजूनी आपल्याला हे कटलेट क्रिस्पी असे भाजून घ्यायचे आहेत। कटलेट भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला जी आहे ती मीडियम ठेवायची आहे। अशा पद्धतीने माझे कटलेट इकडे रेडी झालेले आहेत। कटलेट तयार करून झाल्यानंतर इकडे मी स्कूलमध्ये गेले माझ्या छोट्या मुलाच्या, आणि खूप छान तयारी केली होती स्कूलमध्ये। स्कूलमधल्या ज्या मैत्रिणींनी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्यांनी सुद्धा खूप छान छान पदार्थ बनवून आणलेले होते। कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्याची ही माझी दुसरीच वेळ होती, त्यामुळे कुठला पदार्थ बनवावा हे या कन्फ्युजनमध्ये मी होते, आणि मला जसं की सुचलं त्याप्रमाणे मी बीटरूट कटलेट बनवले आणि हे कटलेट सगळ्यांना स्कूलमध्ये खूप आवडले। सगळ्या मैत्रिणींनी त्यांच्या आवडीनुसार थालीपीठ, लाडू, ढोकळा, सॅलड अशा पद्धतीने पदार्थ तयार केलेले होते। त्यानंतर स्कूलमधल्या प्रिन्सिपल मॅम आणि सर आमचे पदार्थ टेस्ट करायला आले आणि त्या दोघांनाही हे कटलेट खूप आवडले। कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करताना मला फार टेन्शन येतं, त्यामुळे मी आजही खूप टेन्शनमध्ये होते, पण सगळं काही छान झालं आणि माझे कटलेटही सगळ्यांना खूप आवडले। तर असा होता माझा आजचा दिवस। आजच्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्याचबरोबर व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा।
चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।